सगळे सिनेमे जरी इकडे तिकडे मित्रांनी बोलावलं तरी थिएटरमध्ये जाऊन तिकीट काढून बघतो. एकदा जर अशी वेळ आली की कोण नव्हतं 10 तिकीट द्यायचा सिनेमा सुरू करा, मी एकदा बसतो केलं लोकांनी. तर आपली ही नुसतं अटेंड करणं जबाबदारी नाही, आपली जबाबदारी खूप मोठी आहे, ते समजून घ्या. ही विनंती आहे, तुम्हाला ऑर्डर नाही, धमकी नाही, काही नाही, ही विनंती आहे. हे मी सर्व चित्रकर्मी निर्माता दिग्दर्शकांतर्फे एकाही दिग्दर्शकाचं निर्मात्याचं घर विकलं जाणार नाही याची पण जबाबदारी आपली. सिनेमा बजेटने होत नाही, पैशाने होत नाही, प्रपोजल होतात नाही. सिनेमा मेकिंग हा सिनेमा ही जे आज मी लोकांना बोलवलं होतं सगळे दिग्दर्शक परिसंवादाला, ज्या दिग्दर्शकाने निर्मिती केली त्या दिग्दर्शकांना सन्मानाने आम्ही सगळीकडे बोलवलं, बोलायला लावलं, अनेकांना शिकवण दिली. मोकळे व्हा, ओपन व्हा, शिका आणि करा. पण चित्रपट करत राहणे आणि लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी शासनाने एक पाऊल उचललेलं आहे. पुढचं पाऊल तुम्ही उचला. आणखी काय आपण दुर्दैवाने दुखवट्याच्या दिवसामध्ये हा इतका दैदिप्यमान सोहळा सुरुवातीपासून तुम्ही बघताय, आजही झाला असता. दुर्दैवाने आपल्याला राष्ट्र या दुखवटा पाळतोय. त्या दुखवट्यामध्ये हा अतिशय सुंदर अशी संकल्पना असलेला चित्रपट आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण परत दुखवट्यामध्ये जाऊ. पण हा चित्रपट आणि एकूणच मराठी चित्रपट पॉझिटिव्ह दृष्टीने तुम्ही पहा. निगेटिव्हचा जमाना चित्रपटात संपलेला आहे, डिजिटल झालेला सिनेमा. निगेटिव्ह पूर्वी सुरू व्हायचा, मग पॉझिटिव्ह. निगेटिव्ह हा शब्दच आपल्याला काढून टाका आणि बी पॉझिटिव्ह, सी पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह. धन्यवाद.